शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 178 कोटी रुपये। राज्यातील 51,000 शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ। यासाठी आणखीन 162 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून राज्यात सूक्ष्म सिंचन प्रकल्पासाठी आतापर्यंत 257 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे। सिस्याच्या गाठी बाजारात कापसाच्या दरात झाली मोठी घसरण। सरकीच्या उठावामध्ये आली कमी। मार्केटमध्ये वाढली कापसाची आवक। काही दिवसापूर्वी सरकीला उठाव येताच दर 8,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेला कापसाचा दर आता उतरला। नमो शेतकरीचे 96 कोटी रुपये शेतकऱ्यांना याच आठवड्यामध्ये मिळणार। खूप दिवसापासून प्रलंबित असलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना आता याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला मिळणार आहे। रबीच्या पीक पाहणीमध्ये सहायकांचा जीव लागला टांगणीला। ना विमा ना मोबदला। 1.5-2 वर्षापासून मानधन रखडले असून इंधन, प्रवास, मोबाईल डेटाचा खर्च खिशातूनच। शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे। युरिया खताची गोणी आता 45 किलोऐवजी 40 किलोची होणार। यासाठी मात्र किमतीमध्ये 12 रुपयांची कपात। शेतकऱ्यांची अडचण दिवसेंदिवस वाढत चालली आहे। यापुढील नवीन खरीप हंगामाकरिता युरिया खत आणि सोयाबीन बियाण्याच्या बॅगची किलो मर्यादा कमी करणार आहे। घरपाणी करावरील सवलतीचा 31 मार्च पर्यंत घेता येणार लाभ। मुदतवाढ मिळाल्याने ग्रामस्थांना मिळणार दिलासा। घरपट्टी व पाणीपट्टी, जागा कर नागरिकांना 50% सूट सवलत देण्याची मोहीम 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे। 78% शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नोंदणी पूर्ण झाली आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतमाल हमीभावाने विकणे, अनुदान मिळवणे व शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे। दुधणीमध्ये तुरीचे दर 9,000 पार। तुरीला कमाल दर 9,400 रुपये। तुरीला सध्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने सोलापूर, कोल्हापूरजीत, लातूर, विजयपूर आणि धाराशिव जिल्ह्यातून होत आहे सोयाबीनची आवक। मजुराची हजेरी न निघाल्याने आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो लोकांना चक्क फुकट वाटले। यावेळेस टोमॅटो शेतीमध्ये केलेला खर्चही निघणे अवघड असल्याकारणाने टोमॅटो उत्पादक शेतकरी आले संकटात। देशात रब्बी पीक क्षेत्रामध्ये 18 लाख हेक्टरने झाली यावर्षी वाढ। कडधान्यामध्ये हरभऱ्याची लागवड सर्वाधिक असून गहू गतवर्षीपेक्षा यावर्षी 6 लाख हेक्टरने अधिक, तर ज्वारी पीक घटले आहे। कीटकनाशकाचे दर गगनाला भिडले। कृषी विभागाचे होत आहे दुर्लक्ष। या नवीन हंगामापासून फवारणीसाठी पूर्वी 800 ते 1,000 रुपये खर्च येत होता, तोच खर्च आता 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत गेला आहे। आता यांना पण मिळणार ओळख अन योजनांचा लाभ। समाज कल्याण विभाग प्रमाणपत्रासाठी पोर्टलवर करावी लागणार नोंदणी। तृतीय पंथीयांचे हक्क व अधिकार संरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने योजना हाती घेतली आहे। आचारसंहितामुळे पोलीस भरतीच्या सरावाला मिळणार जादा वेळ। स्पर्धाही वाढली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस पदाच्या 88 जागांसाठी तब्बल 7,000 अर्ज आले आहे। उमेदवाराकडून शारीरिक चाचणीची तयारी सुरू आहे। स्पार्किंगमुळे फळबागेला लागली आग। पेरू लिंबूची 240 झाडे झाली खाक। वाशिम जिल्ह्यातील सोमनाथ शिवारातील घटना। 10 लाख रुपयांचे झाले शेतकऱ्यांचे नुकसान। महावितरणाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केले। अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर नियंत्रण आवश्यकच। सोशल मीडियाच्या अतिवापराने अल्पवयीन मुलावर विपरीत परिणाम होत आहे। त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवावे, उपाययोजना करावी अशी गरज आहे। अनुदानित खतासोबत लिंकिंगचा प्रकार नको। शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अनावश्यक दुसऱ्या खताची खरेदी करण्याची सक्ती कृषी दुकानदाराकडून करू नये असा आदेश काढण्यात आला आहे। राज्यातील सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे।
राज्यातील विविध बाजार समितीमधील आजचे सोयाबीनचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एका वर्षात 5व्यांदा नियम मोडल्यास गाड्यांची नोंदणी रद्द होणार, लायसन्सही जाणार. मोटार वाहन कायद्यामध्ये बदल, वाहतूक नियमांचे उल्लंघन चांगलेच महाग पडणार. अनेक जिल्ह्यातील कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वर्णाला महागाईचा तडका, डाळीचे दर वधारले, मागणी जास्त आणि उत्पादन कमी, यामुळे 30 रुपये किलोवर तूर डाळची दरवाढ झाली असून सर्वसामान्य किसाला बसणार झळ. अनेक जिल्ह्यातील मक्याच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील आजचे मक्याचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.